नमस्कार मित्रांनो, युनिक मराठी स्टोरीजवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी आजही आठवली की माझ्या अंगावरती काटा येतो. ही गोष्ट आहे माझ्या कॉलेजच्या दिवसातली आणि माझ्या शेजारी राहणाऱ्या एका खास व्यक्तीची. माझे नाव विशाल. मी तेव्हा पुण्यात इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होतो. मी ज्या सोसायटीत राहायचो तिथेच माझ्या समोरच्या फ्लॅटमध्ये माया वहिनी राहायच्या. माया वहिनी म्हणजे सौंदर्याची खानच. त्यांचं वय साधारण 28-30 वर्ष असेल. त्यांचं लग्न होऊन 2-3 वर्ष झाली होती, पण त्यांचं रूप पाहून कोणालाही वाटायचं नाही की त्यांचं लग्न झालं. त्या दिसायला गोऱ्यापान, मध्यम उंचीच्या आणि त्यांचा बांधा अगदी सुडौल होता. जेव्हा त्या साडीत नेसून बाहेर पडायच्या तेव्हा गल्लीतील प्रत्येक तरुणाची नजर त्यांच्यावरच खिळलेली असायची. वहिनींचे मिस्टर म्हणजे अविनाश दादा एका मोठ्या कंपनीत कामाला होते. त्यांना कामाच्या निमित्ताने अनेकदा शहराबाहेर जावे लागायचे. वहिनी घरी एकट्याच असायच्या. मी दिसायला तसा फिट आणि स्मार्ट होतो, त्यामुळे वहिनींशी माझी चांगली मैत्री झाली होती. कधी कधी त्या मला घरी चहासाठी किंवा काही मदत लागली तरी बोलवायच्या. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं, जे मी कधी बोलून दाखवलं नव्हतं. एके दिवशी दुपारी प्रचंड ऊन होतं आणि अचानक आभाळ भरून आलं होतं. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि बघता बघता पावसाने जोर धरला. मी घरी अभ्यास करत होतो. इतक्यात माझ्या दाराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर माया वहिनी उभ्या होत्या. त्यांच्या अंगावर एक पातळ सुती साडी होती आणि त्या थोड्या घाबरलेल्या सुद्धा होत्या. वहिनी म्हणाल्या, विशाल, अरे माझ्या किचनच्या खिडकीची काच तुटली आहे आणि पावसाचं पाणी सगळं आत येतं. अविनाश तर घरी नाहीये. प्लीज थोडी मला मदत करशील का? मी कसलाही विचार न करता मी लगेच त्यांच्या घरी गेलो. आत गेल्यावर मला जाणवलं की त्यांचं घर कसं सुवासिक होतं. वहिनींच्या अंगातून मोगऱ्याचा एक मंद सुगंध येत होता. मी खिडकीजवळ गेलो आणि पाहत होतो की पाणी कसं आत येतं. पावसाचा जोर इतका होता की खिडकीच्या बाजूला उभं राहिल्यावर मी सुद्धा पूर्णपणे भिजलो होतो. वहिनी माझ्या मागेच उभ्या होत्या. त्यांनी मला एक जुना टॉवेल दिला आणि म्हणाल्या, अरे तू तर पूर्ण भिजलास की, तुला सर्दी होईल. खिडकी राहू दे, आधी स्वतःला कोरडं कर. पावसाचा जोर वाढतच चालला होता आणि विजांचा आवाज इतका मोठा होता की माया वहिनींनी घाबरून माझा हात पकडला. त्यावेळी त्यांच्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक वेगळीच लहर आली होती. त्यांचा तो कोमल हात आणि त्या विस्कटलेल्या बटा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी जादू करत होत्या. भिजल्यामुळे त्यांची साडी त्यांच्या शरीराला पूर्णपणे चिकटली होती, त्यामुळे त्यांचं सौंदर्य अजूनच मादक दिसत होतं. मी वहिनींकडे पाहतच राहिलो. आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. वहिनींच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, एक अशी होड जी शब्दात सांगता येणार नाही. त्या हळूच म्हणाले, विशाल, तू असं का बघतोयस माझ्याकडे? मी काहीच बोललो नाही, फक्त त्यांच्या जवळ गेलो. आमच्यातील अंतर आता शून्य झालं होतं. त्या क्षणी बाहेर पावसाचा तांडव सुरू होता आणि आत आमच्या मनात भावनांचा महापूर आला होता. मी हळूच वहिनींच्या कमरेवरती हात ठेवला. त्यांनी मला विरोध केला नाही, उलट त्या अजूनच माझ्या जवळ आल्या. त्यांच्या श्वासांचा उबदारपणा मला माझ्या मानेवरती जाणवत होता. मी हळूच त्यांच्या कानाजवळ जाऊन विचारलं, वहिनी, तुम्हाला भीती नाही का वाटत? त्या हसल्या आणि म्हणाल्या, जोपर्यंत तू सोबत आहेस तोपर्यंत मला कशाचीच भीती नाहीये. पुढचे काही तास त्या घरात काय घडलं हे फक्त त्या 4 भिंतींना आणि पावसालाच माहिती. तो एकांत, वहिनींचा तो स्पर्श आणि बाहेर कोसळणारा पाऊस, सगळं काही एखाद्या रंजक चित्रपटासारखं होतं. वहिनींच्या त्या प्रेमात आणि मादकतेत मी पूर्णपणे हरवून गेलो होतो.
त्या दिवशी मला जाणवलं की प्रेमाला आणि आकर्षणाला वयाचं किंवा नात्याचं बंधन नसतं. जेव्हा दोन मन एकमेकांना ओढली जातात तेव्हा जग विसरायला होतं. रात्रभर पाऊस तर पडतच होता आणि आम्ही त्या पावसाचा आनंद घेत होतो. पहाटे जेव्हा पाऊस थांबला तेव्हा वहिनीने मला त्यांच्या हाताने चहा करून दिला. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसत होतं. मी माझ्या घरी परतलो, पण माझ्या मनात त्या रात्रीच्या आठवणी कायमच्या घर करून राहिल्या. त्यानंतर वहिनी आणि माझ्यात एक वेगळंच गुपित निर्माण झालं होतं. ऑफिसमधून अविनाश दादा जेव्हा बाहेर जायचे तेव्हा तो पाऊस पुन्हा एकदा आमच्यासाठी नवीन आठवणी घेऊन यायचा. आज मी नोकरीला लागलो आहे, माझं लग्नही झालं आहे, पण आजही जेव्हा बाहेर पाऊस पडतो आणि मोगऱ्याचा सुगंध दरवळतो तेव्हा मला त्या माया वहिनी आणि तो भिजलेला पाऊस आठवतो. तर मित्रांनो, ही होती माझी एक छोटीशी पण खूपच मसालेदार आठवण. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या आयुष्यातही असा एखादा प्रसंग झाला आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन युनिक कथा ऐकण्यासाठी आपल्या युनिक मराठी स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन आणि रंजक कथेसह. तोपर्यंत हसत राहा आणि खुश राहा. धन्यवाद.